बाहेर पाऊस पडतोय, थंड हवा आणि अशा वेळी गरम गरम चीझी व्हाईट सॉस पास्ता खायला मिळाला तर चला बनवूया. सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यात थोडं मीठ आणि 1 चमचा तेल टाकून त्यात पास्ता 8 ते 10 मिनिट शिजवून घेतला आणि नितळून बाजूला ठेवला. त्यानंतर ज्या काही लागणाऱ्या वेजीज होत्या त्या चॉप करून घेतल्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेजीज ॲड करू शकता. त्यानंतर एका कढईमध्ये कांदा टाकला, सिमला मिर्च आणि कॉर्न टाकून थोडं मंद आचेवरती त्याला फ्राय करून घेतला आणि नंतर त्याच कढईमध्ये बटर टाकला, 1 चमचा मैदा आणि चमच्याने त्याला चांगलं हलवून घेतलं. मंद आचेवरती त्याला 2 मिनटं भाजायचे नाहीतर जळेल. कच्चा वास जाईपर्यंत छान हलवून घ्यायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं, दूध एकदम थंड घ्यायचं आणि ओतताना एका हाताने मिक्स करत राहायचं, जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाही. दूध जरा घट्ट व्हायला झालं की त्यानंतर त्यामध्ये चीज टाकून घेतलं. त्यानंतर टाकायचं आहे चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि काळी मिर्च पावडर. ओरिगॅनो टाकली की सगळ्या घरामध्ये घमघम असा वास सुटतो. माझं तर फेवरेट आहे. त्यानंतर ते टाकल्यानंतर त्याला चांगलं हलवून घेतलं आहे आणि ज्या काही वेजीज होत्या ज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या. त्यानंतर चेरी टॅमॅटो टाकायचं. तर त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. जो उकडलेला पास्ता होता तो टाकायचा. तो टाकून त्याला चांगलं हलवून घ्यायचं. बाहेर मुसळधार पाऊस चालू आणि घरामध्ये छान सुगंध. वा, बघा तोंडाला पाणी आलं ना, माझ्या पण आलं. नवऱ्याला बोलली होती बस 15 मिनटं थांबा आणि 15 मिनटामध्ये मस्त गरम गरम पास्ता बनवते. आणि आता नवरा बोलतोय अगं झाले 15 मिनटं, किती वेळ. चला वेळ न घालवता एका प्लेटमध्ये घेते. त्यामध्ये टाकते थोडंसं चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि त्यांना देते.